हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी या माझ्या पार्लर ब्लॉग व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःचे आयब्रोज कसे करायचे हे दाखवणार आहे. तर आपण आपले स्वतःच्या आयब्रोजला शेप कसा देऊ शकतो, तर कसं देऊ शकतो हे मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपण बघूया. तर अशा प्रकारचा थ्रेड तुम्हाला घ्यावा लागेल. म्हणजे हा आयब्रोचा थ्रेड आहे. ठीक आहे, आयब्रोचा थ्रेड आहे. ग्रीन कलरचा जो थ्रेड असतो ना तो चांगला असतो आयब्रोजसाठी. नाही तर ते व्हाईट कलरचे थ्रेड्स असतात ते आयब्रोज करता करता कंटिन्यू तुटत राहतात. ठीक आहे, त्याच्यामुळं कधी पण ग्रीन कलरचाच थ्रेड घ्यायचा आयब्रोजसाठी. ठीक आहे, तर हा थ्रेड मी असा काढलेला आहे आणि हा असा सर्कल करायचा. सर्कल करून इथं नॉट बांधायचं. ठीक आहे, अशा प्रकारे मी घेतला आहे थ्रेड आणि इथून असे गाठ बांधायचे. ठीक आहे, एक गाठ बांधली आपण आणि हे जसं आपण नॉर्मली थ्रेड करतो, आयब्रोज करतो त्याप्रमाणेच गोल करत जायचं. ठीक आहे, कसं केलं मी बघितलं तुम्ही. हे असं गोल आहे थ्रेड. ठीक आहे, पूर्ण सर्कल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 7 to 8 टाईम आपण असं फोल्ड करायचं आहे. ठीक आहे, एवढा झालेला आहे. तर शेप कसा द्यायचा मी सांगते तुम्हाला. हे बघा, एवढे असे आयब्रोज वाढलेले तर मी दाखवते. आयब्रोजचे जे केस आहेत एक्स्ट्रा ते आपण ह्या धाग्यामध्ये अडकवायचे आहेत. ठीक आहे, आयब्रोज करताना हा सर्कल मला खूप मोठा असं वाटत आहे. म्हणजे हे त्याचं ॲडजस्टमेंट होत नाही. म्हणजे केस असे घेण्यासाठी ते खूप मोठं वाटतं आहे सर्कल. तर या सर्कलला आपण छोटं पण करू शकतो. ठीक आहे, ज्यांना मोठ्याची सवय आहे तर मोठं पण घेऊ शकतात सर्कल. ज्यांना छोटं आहे ते छोटं. तर इकडून गाठ आपण जास्त आतमध्ये घेऊ शकतो. ठीक आहे, तर आतमध्ये मी गाठ अशी बांधलेली आहे. मग हा सर्कल छोटा झाला म्हणजे आयब्रोज करायला इझी पडणार आहे. बघा, इथं गाठ मी जास्त बांधली. तर हे असे आयब्रोज आहेत ते याच्यात अडकवायचे. धाग्यामध्ये अडकवायचे असे. ठीक आहे, दिसला. बघा, इथं आयब्रोज आहेत बारीक, तर ते मी दाखवते. ठीक आहे, आयब्रोज स्वतःचे करताना आयब्रोज कोण धरायला तर नाही आपले. ठीक आहे, मग हे आपल्याला हे थोडं असं स्ट्रेच करावं लागतं असं. ठीक आहे, मग ते स्किन ॲटोमॅटिक ताणलं जाते. हे बघा, क्लीन झालं. तर ह्या वेळेचे ह्या साईडने काढायचे. झाला तुटला. तर अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. म्हणजे आपलं जे एक्स्ट्रा केस आहेत ना ते या धाग्यामध्ये अडकून अडकून पुढे जाऊन हे असे ह्या साईडने खेचायचे आहेत. ह्या साईडने आणि ह्या साईडचे ह्या साईडने येणार. ठीक आहे, इकडचे ह्या साईडने मी हे क्लीन केलं इकडचं. आणि आता वरचं हे करताना हे तर वरती थोडे आयब्रोज असतात ते कट करायचे कैचीने. आयब्रोज सीझर आहे ही. याच्याने जे एवढे आपले एक्स्ट्रा आहेत ते कट करायचे. ठीक आहे,
कट झाले. इकडं बघा कसे वरती आहेत, ते कट केले नाही म्हणून ते वर आहे, तर कट केले म्हणून हे प्लेन झाले. आता वरचा शेप कसा द्यायचा आहे मी दाखवते. आता हे केस ह्या साईडने आहेत, तर इकडून काढायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. शेपवर शेप देत जायचा आणि आपला जो इकडचा शेप आहे त्याला इकडे असं धाग्यामध्ये अडकून धागा पहिला ह्या साईडला नेऊन इकडं आणायचा आहे. ठीक आहे. आयब्रोज करताना केस अडकवायची पद्धत आहे ही, म्हणजे लाईन अशी बघून त्या लाईनमध्ये जाऊन केस आपल्याला अशी काढायची असते. ठीक आहे. इथं माझा मिरर आहे, तर मिररमध्ये बघून करते आणि इकडं तुम्हाला दिसत पण आहे. तर हा शेप इकडून ठीक आहे. हे बघा क्लीन झालं. इकडचे आयब्रोज बघा, इथं केस आहेत, इथं नाही आहेत. इकडचे सगळे क्लीन झाले. आता इकडचे दाखवते. इकडच्या काढताना पण सेम प्रोसेस आहे. आयब्रोज असे स्ट्रेच करायचे आपल्याला. एक एक सुरुवातीला एक एक केस करूनच तुम्हाला करावं लागेल, त्यानंतर हॅबिट होणार सगळे केस घ्यायचे. सगळे केस पडत आहेत फेसवर. तर हे इकडचे केस आहेत. तर हे क्लीन झाले. थोडेसे बाकी आहेत, ते पण दाखवते. इकडचे थोडेसे बाकी आहेत. इकडचे बाकी आहेत ते आपण ह्या वेळेने घेऊ शकतो. हे बघा क्लीन झाले. आता वरचे काढूया. वरचे पहिले आपण सिझर मारूया, जे एक्स्ट्रा वरून आहेत. जसा आपला शेप आहे त्याप्रमाणे केस कट करायचे. व्यवस्थित कटिंग केले म्हणजे आयब्रोज असे व्यवस्थित दिसतात. ते आता हे वरचे दाखवते. मी तुम्हाला ह्या माझ्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये जो माझा पार्लरचा चॅनल आहे याच्यावर मी तुम्हाला रोजच व्हिडिओ दाखवते, बट मला सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत आणि व्ह्यूज तर खूप कमी आहेत. म्हणजे व्ह्यूज येत नाही कारण की काय माहिती काहीतरी प्रॉब्लेम आहे. सबस्क्रायबर्स ज्यांनी केले आहेत, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं आहे माझं, त्यांनी ऑलवर क्लिक करा. म्हणजे जेव्हा आपण सबस्क्राईब करतो तेव्हा बेल आयकॉन दिसतो, त्या आयकॉनला क्लिक करून ऑल असतं. ऑलला क्लिक केल्यावर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ दिसतील.
कारण की मी खूप व्हिडिओ टाकते पण व्ह्यूज जात नाही आहेत. काहीतरी सेटिंगमध्ये काय प्रॉब्लेम झाले काय माहिती. त्याच्यामुळं ऑल केल्यावर तुम्हाला माझे व्हिडिओ सर्व दिसतील, कारण मी रोजच व्हिडिओ टाकते. बघा क्लीन झाली. ठीक आहे. तर अशा प्रकारे थ्रेड करायचा आहे, आयब्रो शेप द्यायचा आहे. शेप देताना जो आपला लेफ्टचा आयब्रो आहे तो करताना ह्या साईडने केस आहेत बघा, आपल्याला सगळे ह्या साईडने केस आहेत. ठीक आहे, म्हणजे इकडून जातात. तर हे केस असेच नाही निघू शकत ना, असे निघतील ते, म्हणजे असा काढायला लागतो केस. तर त्याच वेळेला आपल्याला थ्रेड फिरवायचा आहे, ह्या साईडला असं फिरवत जायचं आहे. आपले आयब्रोज तर ह्या साईडने आहेत पण थ्रेड या साईडने फिरवायचं. आणि राईट साईडचं केस आपल्याला ह्या साईडने आहे, लेफ्ट साईडने आहे, म्हणून आपण लेफ्टने खेचायचं, ह्या साईडने खेचायचं. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेला आले त्याच्या विरुद्ध दिशेला खेचायचे आहेत आणि शेप देत देत जायचं, म्हणजे आपला जो शेप आहे त्याप्रमाणे शेप द्यायचा आहे. ठीक आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे दुसऱ्यांपर्यंत पोहोचतील. कारण की व्ह्यूज माझे जात नाही आहे, काय प्रॉब्लेम झाले बघावं लागेल मला. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेत माझे चॅनल त्यांनी ऑलवर क्लिक करा, म्हणजे बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर ते सगळं दिसतं. तर ऑलला क्लिक करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे. थँक्यू.